प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत मालिकेत खूपच कमालीचा असा इंटरेस्टिंग ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. मुळात म्हणजे तेजस्वीने अशी काही भन्नाट अट टाकली ना, की मी आसावरी आणि गौतम या दोघांच्या लग्नासाठी तयार आहे. पण माझी अट आहे ना, ती अट मान्य झाल्याशिवाय मी काही यांचं लग्न लावून देणार नाही. आता प्रेक्षकांनो, ज्यावेळेस तेजस्वीने ही अट सांगितली ना, तेव्हा मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण चक्क तिने सांगितलं आहे, जयचं जेव्हा काही लग्न होणार आहे ना, तेव्हा आणि तेव्हाच मी या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. कारण मोठ्याचं लग्न ठेवून असं लहान मुलाचं लग्न केलं तर लोक नाही का काय काय बोलणार. त्यासाठी मी ठरवले, जेव्हा माझ्या जयचं लग्न होईल ना, तेव्हा आणि तेव्हाच या दोघांचंही लग्न होईल. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यामुळे मात्र जयला तर खूप मोठा धक्का बसलाय. मुळात म्हणजे गौतम आणि आशू या दोघांच्या लग्नासाठी किती आणि काय काय प्रयत्न केलेत, आणि आईने मात्र असं अचानक हे काय आता मध्येच काढलंय. आणि मुळात म्हणजे आई, अगं तुला माहिती आहे ना लग्नाच्या बाबतीत माझं काय मत आहे. आणि मुळात म्हणजे माझ्या लग्नाचा विषय आलाच कुठे. तेव्हा इथे तेजस्विनी मात्र समजावू लागते, अरे जय, मुळात म्हणजे पहिलं तर मोठ्या मुलाचं लग्न असतं आणि नंतर छोट्या मुलाचं करायचं असतं. आता समज मी जर हिचं लग्न लावून दिलं तर लोक किती नावं ठेवतील. मुळात म्हणजे तुला नावं ठेवतील, मला ठेवतील. मग सांग, मला हे आवडणार आहे का? आणि माझ्या जयला असं कोणी नावं ठेवणार असेल ना, तर हे तर मला मुळीच आवडणार नाही. इथे मात्र तेजस्विनी आता बरोबर जयला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. जयलाही समजत नाही कसं आईला समजावं, आता काय करू. आणि मुळात म्हणजे मला लग्नच करायचं नाही. आता प्रेक्षकांनो, तरी तेजस्विनीने ठामपणे सांगितले, काय जरी झाले ना तरी मी माझी अट पूर्ण झाल्याशिवाय या दोघांचं लग्न काही लावणार नाही. मुळात म्हणजे मी ह्यांच्या लग्नाला परवानगी दिली, पण लग्न लावून देणारे लग्न असं काय सांगितलं नाही. माझी अट मात्र कायम राहणार आहे. आता त्यातच प्रेक्षकांनो, इथे मात्र शर्वरी आणि जय या दोघांमध्ये दिवसेंदिवस आता मैत्रीचं नातं मात्र पुढे जाते. त्यांच्या दोघांत छान मैत्री झालेली असते. दोघंही एकमेकांचा स्वभाव आता समजून घेत आहे. आणि त्याचमुळे मालिकेत येणारे खूपच इंटरेस्टिंग आणि अनपेक्षित असा ट्विस्ट. मुळात म्हणजे शर्वरी आणि जय या दोघांचा अगोदर अगदी 36 आकडा होता. दोघं एकमेकांसमोर आले ना, तर एकदाही असं नाही व्हायचं की दोघांचं भांडण झालं नाही. पण आता खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. पण तो ट्विस्ट नक्की काय असणार आहे, आणि खरंच जय आणि शर्वरी काय असं मोठं पाऊल उचलणार आहेत जेणेकरून आशू आणि गौतम या दोघांचं लग्न होणार आहे, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर पुढे जाणून घेऊयात नक्की सगळं कसं घडणार आहे, काय होणार आहे. मुळात म्हणजे आता तेजस्विनी जेव्हा काही इकडे या आशूच्या घरी आलेले असते, तेव्हा प्रत्येक वेळेस कशा पद्धतीने इकडे शर्वरी आणि तिच्या घरचे कसे गरीब आहेत या गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे शर्वरी आणि शर्वरीचे बाबा दोघंही अगदी इथे ह्या तेजस्विनीला जशाच तसं सडेतोड उत्तर देतात. आणि मुळात म्हणजे आमच्याकडे जरी पैसा कमी असला तरी माणुसकी आणि मनाने आम्ही खूप श्रीमंत आहोत. आणि मुळात म्हणजे आम्ही खूप आनंदात आहोत. खरंच आमची मुलं हेच आमची खूप मोठी संपत्ती. आता चक्क तेजस्विनीची बोलतीच बंद केली. आणि मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, तेजस्विनीची सोबत जी असते ती म्हणजे बिंदू. बिंदू मात्र आता सतत या तेजस्विनीला हवा मारत असते. आता खरंच हे सगळं बघून तर ना, शर्वरी आणि तिच्या बहिणी या दोघींना खूपच आश्चर्याचा धक्का बसलाय. खरेच म्हणजे मान्य आहे, ह्यांना सगळ्यांना एसीची सवय, पण आपण दुसऱ्याच्या घरी गेलोय तिथे काहीतरी तरी ॲडजस्ट करायला हवंच ना. पण नाही, यांना मात्र प्रत्येक ठिकाणी पैसे दाखवायलाच हवं आहे का, आपण किती श्रीमंत आहोत हे सगळं दाखवायलाच हवं आहे का. शर्वरीला कुठेतरी तेजस्विनीचा स्वभाव मात्र खटकतोय. पण काय करणार, शेवटी आशूचं गौतमवरती प्रेम आहे ना. आणि काय जरी झालं तरी या दोघांचं प्रेम मात्र सक्सेस तर झालंच आहे. पण यामागे तेजस्विनीचा खूप मोठा डाव आहे. आता प्रेक्षकांनो, काय जरी झालं तरी तेजस्विनीला वाटतंय समायराचं लग्न हे मी गौतमशीच लावणार आहे. आणि तेही खूप मोठ्या एक विचित्र अशा प्लॅनने. कारण तेजस्वी अशा काही व्यक्तीला आता बोलवणार आहे ना, जेणेकरून इकडे गौतम आणि आशू या दोघांचं लग्न मोडेल. पण असं काहीच होणार नाही प्रेक्षकांनो. मुळात म्हणजे आशू आणि गौतम या दोघांचंच लग्न होणार आहे. आणि त्यासाठी मात्र शर्वरी आणि जय खूप मोठा त्याग करणार आहेत. आता चक्क तेजस्विनीने अटच ठेवली, काय जरी झालं ना तरी ह्या दोघांचं लग्न अगोदर व्हायलाच हवंय. म्हणजे जयचं तर व्हायला हवंय आणि नंतर गौतमचं. आता मात्र शर्वरी जयला म्हणत असते, काय करणार आहे शायनर आता, खरेच तुझ्या आईने बघितलेच ना, अरे काय अट ठेवली. मुळात म्हणजे तुला तर
एवढा बायकांचा प्रॉब्लेम आहे, अगदी ॲलर्जीच आहे म्हणावं लागेल. आणि तू कसा लग्न करणार आहेस? खरेच तू करणार आहेस का लग्न? तयार आहेस का लग्नाला? पण इथे मात्र जय आता निशब्द झालेला असतो. त्यालाही समजत नाही काय बोलावं, त्याच्याकडे उत्तरच नसतं. तो फक्त म्हणत असतो, आईची ना खूपच भयानक अट आहे आणि खरंच आता त्या दोघांना लग्न करायचं आहे ना. माझा विषय कुठून येतोय मध्येच? मुळात म्हणजे मला काही लग्नात इंटरेस्टच नाही. पण का? हे सगळं कशामुळे? तो मात्र तेजस्विनीला आता समजावून समजावून थकलाय. पण इकडे शर्वरी म्हणत असते, शायनर तू ना एखादी अशी मुलगी बघ जेणेकरून तुला समजून घेईल. पण इथे जयच्या मनातही कुठेतरी आता शर्वरीबद्दल काहीतरी तर वाटतंय. त्यालाही वाटायलंय खरंच शर्वरी चांगली मुलगी, खरंच माणूस म्हणून तर खूप चांगली, थोडीशी आगाऊ आहे तशी, पण माणूस म्हणून खूप चांगली आहे. आता जयलाही शर्वरी आवडायला लागली. आता जय आणि शर्वरी दोघंही आपल्या भावंडासाठी खूप मोठं पाऊल उचलणार आहेत. आता तेजस्विनीची अटच आहे म्हणल्याच्या नंतर काय, चक्क जय आणि शर्वरी आता दोघंही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार आहेत, जेणेकरून फक्त आणि फक्त 1 वर्षासाठी असणार आहे. 1 वर्ष झाल्याच्या नंतर मात्र हे दोघंही लग्नबंधनातून रिकामे होणार आहेत. आणि मग काय, इथे ज्यांचं लग्न व्हायचं होतं त्यांचं तर लग्न होणारच आहे, कारण ह्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना. मग आपण एक वर्षानंतर वेगळे होणार. आता शर्वरी म्हणत असते, काय अरे शायनर काय बोलतोयस तू, तुला समजतंय का? आणि मुळात म्हणजे माझे मम्मी पप्पा यासाठी कधीच तयार होणार नाहीत. तुझ्या आईने जशी अट घातली ना की मुळात म्हणजे आमच्या मोठ्या मुलाचं लग्न अगोदर व्हायला हवं, अरे तीच अट मात्र आमच्या घरीही लागू होऊ शकते ना. मुळात म्हणजे ताई मोठी, आणि मोठीचं सोडून जर माझं लग्न झालं तर लोक काय बोलतील, आम्हालाही नावं ठेवतीलच ना रे. म्हणजे तू तुझ्या घरचा विचार करतोयस, पण आमचं काय? माझे बाबा ते तर कधीच तयार होणार नाहीत. आता प्रेक्षकांनो, हे दोघांनाही खूप आता जास्त टेन्शन आलेलं असतं. करायचं तर काय करायचं? आईची अट तर कायमची, आणि जर आपण त्यांची अट पूर्ण केली नाही तर या दोघांचंही लग्न होणार नाही. पण दोघंही आता खूप विचार करतात आणि दोघंही ठरवतात, जर आपण दोघांचीही लग्न एकदाच केली तर. मुळात म्हणजे शर्वरी आणि जय दोघंही आता या लग्नासाठी तयार झालेले असतात. दोघंही आपल्या भावंडासाठी एवढा मोठा त्याग करायला तयार झालेत. आता मात्र तेजस्विनीने जो डाव रचला होता तो मात्र तिच्यावरतीच उलटताना आपण पाहणार आहोत. इथे प्रेक्षकांना खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. चक्क मात्र जय आता तेजस्विनीसमोर खूप मोठी अनाऊन्समेंट करणार आहे. ते म्हणजे चक्क आता मीच ना लग्न करणार आहे, आणि तेही शर्वरीशी. आता तेजस्विनी आता शर्वरी अजिबात आवडत नाही, आणि जय जेव्हा आता शर्वरीचं नाव घेणार आहे तेव्हा तेजस्विनी तर डायरेक्ट उठूनच उभं राहते. नसते काय, अरे जय डोकं फिरलंय का तुझं? म्हणजे मी गौतमचं समजू शकते, त्याचं प्रेम आहे तिच्यावरती, पण तुझं काय? अरे तुला तर ती अजिबात आवडत नव्हती ना, अगदी समोर आली तरी दोघंजणं भांडायचात, आणि असं अचानक काय झालंय, चक्क तिच्याशी लग्न करायचं ठरवतोयस, चक्क लाईफ टाईमसाठी एकत्र? काय म्हणजे आहे काय डोक्यात तुझ्या प्लॅन? पण तेजस्विनी आता हे सगळं विचारत असताना जयलाही समजत नाही काय उत्तर देऊ. माझ्याकडे तर काहीच उत्तर नाही. पण नाही, असं काहीच नाही आई, अगं खरंच ती माणूस म्हणून मुलगी खूप चांगली, आणि म्हणून मी ठरवलं, म्हणजे आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती असं हवाच ना आपल्याला समजून घेणारा. म्हणजे मुळात म्हणजे मीच तिला समजून घेण्यात चुकलो होतो. माझंच काहीतरी गैरसमज झाला होता, पण आता मला कळून चुकले की ती मुलगी ना खूप चांगली, त्यामुळे मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आता इथं तेजस्विनीचा डाव तिच्यावरतीच उलटलाय प्रेक्षकांनो. तिलाही आता पश्चाताप व्हायला लागलाय, खरंच मी काय करायला गेले आणि झाले काय. आता प्रेक्षकांनो, जेव्हा हे सगळं शर्वरीच्या बाबांनाही सांगणार आहे जय स्वतःहून, तेव्हा मात्र त्यांनाही खूप मोठा धक्का बसणार आहे. पण कसं तरी आता दोघंही मिळून आपापल्या आईवडिलांना तयार करणार आहेत, आणि चक्क तेजस्विनीचा डाव मात्र इथे फेल होणार आहे. पण प्रेक्षकांनो, तिने तरीही आशा सोडली नाही. काय जरी झालं ना तरी गौतमचं तर लग्न मी समयराशीच लावून देणार आहे. त्यामुळे तिने अशी काही व्यक्ती बोलवली, पण ती व्यक्ती नक्की कोण असणार आहे, कशा पद्धतीने या दोघांच्या लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहे ना, हे सगळं आपण पुढे जाणून घेणार आहोत. आणि जय आणि शर्वरी या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कोणालाही काही कल्पना नाही. त्यांना वाटतंय खरंच हे दोघंही एकमेकांवरती प्रेम करतात की काय, हे दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे की काय, म्हणूनच तर लग्नाला तयार झालेत. त्यामुळे घरचे कशा पद्धतीने त्यांच्या लग्नासाठी तयार होणार आहेत आणि कशा पद्धतीने नवीन पात्राची इंटरेस्टिंग अशी एंट्री होणार आहे, हे सगळं आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.